गुड मॉर्निंग स्टुडंट्स. पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आज आपण सविनय कायदेभंगाचा जो राहिलेला भाग आहे तो पाहणार आहोत. आपण मागच्या तासिकेला सविनय कायदेभंगाची चळवळ महात्मा गांधींनी का सुरू केली, कारण मिठाची मक्तेदारी इंग्रजांकडे होती, ती मक्तेदारी आपल्याला मिळावी यासाठी त्यांनी इंग्रजांकडे मागणी केली, परंतु इंग्रजांनी ती मागणी फेटाळून लावल्यामुळे मग महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाच्या चळवळीला प्रारंभ केला. मग सविनय कायदेभंगाची चळवळीची सुरुवात झाल्यानंतर त्यांनी मिठापासून म्हणजे मिठाच्या सत्याग्रहापासून ती सुरू केली. मीठ हे फक्त एक प्रतीक होतं, कारण इंग्रजांनी मिठावर कर लावले होते. त्याचे मीठ ही जीवनावश्यक वस्तू होती, ही महाग झाल्यामुळे सर्वसामान्य लोकांना परवडत नव्हती, म्हणून मिठाच्या वर त्यांनी सत्याग्रह करायला, हे फक्त प्रतीक होतं. त्यांना इंग्रजांच्या सगळ्या कायद्यांना विरोध करायचा होता. मग मिठाचा सत्याग्रह त्यांनी दांडी यात्रा म्हणून घडवून आणली. दांडी हे ठिकाण निवडलं. साबरमती ते दांडी 385 किलोमीटर अंतर होते. महात्मा गांधी त्यांनी 24 दिवसामध्ये पार केले. 5 एप्रिलला ते पोहोचले आणि 6 एप्रिल 1930ला मिठाचा सत्याग्रह घडवून आणला. तसाच एक सत्याग्रह पेशावरला झाला होता. पेशावरचा सत्याग्रह खान अब्दुल गफार खान यांनी घडवून आणला होता. खान अब्दुल गफार खान यांना सरहद्द गांधी का म्हणतात, कारण की ते महात्मा गांधी यांचे निष्ठावंत अनुयायी होते. मग त्यांनी खुदाई खिदमतगारी संघटना स्थापन केली. 23 एप्रिल 1930ला तो सत्याग्रह घडवून आणला. मग महात्मा गांधीचा निष्ठावान अनुयायी असल्यामुळे त्यांना सरहद्द गांधी असं नाव पडलेलं होतं. मग त्यांनी पेशावरच्या सत्याग्रहामध्ये पेशावर शहर हे अवघ्या आठवड्याभरामध्ये काबीज करून टाकलं होतं. त्या ठिकाणच्या जवळच्या गढवाल पलटणीला आदेश दिला होता की गोळीबार करा, परंतु चंद्रसिंग ठाकूर यांनी गोळीबाराचा आदेश नाकारल्यामुळे त्यांना लष्करी न्यायालयाने जबर शिक्षा केली होती. नंतर आपण पाहिलं सोलापूरच्या सत्याग्रह, त्याच्यामध्ये गिरणी कामगार आघाडीवर होते. सोलापूरच्या सत्याग्रहामध्ये गोळीबार झाला, मग हिंसक वळण प्राप्त झालं. मग तिथे लष्करी कायदा केला आणि लष्करी कायद्यानुसार मग श्रीकृष्ण सारडा, मल्लप्पा धनशेट्टी यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. धारासनाच्या सत्याग्रहाचं नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केलं होतं. हा अखंडपणे चालू ठेवला. महाराष्ट्रामध्ये पण भरपूर सत्याग्रह झाले. आता आपल्याला त्याचा पुढचा मुद्दा अभ्यासायचा आहे, बाबू गेनूचे बलिदान. आता भारतामध्ये परदेशी मालावर बहिष्कार टाकला होता. ज्या ज्या ठिकाणी परदेशी माल विकला जायचा त्या त्या ठिकाणी बहिष्कार त्या ठिकाणी घातला जायचा, आंदोलन केलं जायचं. जी परदेशी मालाची वाहनं, परदेशी माल घेऊन येणारी वाहनं त्या ठिकाणी यायची, त्या परदेशी माल घेऊन येणाऱ्या वाहनांसमोर निदर्शने केली जायची, त्याला अडवली जायची. त्यांना पुढे प्रवेश करू दिला जात नव्हता, भारतामध्ये प्रवेश करू दिला जात नव्हता. अशा प्रकारे हे परदेशी मालाविरुद्ध हे खूप मोठं आंदोलन होतं. ज्या ज्या ठिकाणी परदेशी वस्तू विकणारी दुकानं होती तिथे निदर्शने काढली जायची. परदेशी मालाचं जे कापडं विकली जायची त्याच्या विरुद्ध निदर्शने काढली जायची. अशा प्रकारे परदेशी मालावर बहिष्कार टाकण्यासाठी मुंबई या ठिकाणी खूप मोठं आंदोलन झालं होतं. मग त्या आंदोलनाला एका व्यक्तीने नेतृत्व केलं. त्या व्यक्तीचं नाव होतं बाबू गेनू सईद. बाबू गेनू सईद हा जो व्यक्ती होता, हा व्यक्ती गिरणी कामगार होता. मग परदेशी माल घेऊन जाणारं एक ट्रक मुंबईमध्ये जात होतं. त्या ट्रकासमोर तो आडवा पडला, कारण की त्याला ते पुढे जाऊ द्यायचं नव्हतं. त्यांनी आंदोलन केलं होतं. मग बाबू गेनू सईद जेव्हा परदेशी मालाच्या ट्रकासमोर आडवा पडला, तेव्हा पोलिसांनी त्यांना धमकावलं की त्या ट्रकासमोरून उठ आणि त्या ट्रकाला जाऊ दे. पोलिसांनी खूप वेळेस त्यांना विनवण्या केल्या, धमकावलं, परंतु बाबू गेनू सईद हा काही उठला नाही आणि त्याच्यावरून मग तो ट्रक चालून गेला आणि त्याच्यामध्ये मग बाबू गेनू सईद हा शहीद झाला. त्यांना वीर मरण प्राप्त झालं. त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान दिलं. परंतु हे जे बलिदान आहे, हे जे वीर मरण आहे, हे काही वाया गेलं नाही. ते राष्ट्रीय चळवळीच्या लोकांसाठी प्रेरणादायी ठरलं. तर असं हे बाबू गेनूचं बलिदान आपल्याला सांगता येतं. मग ह्या ज्या चळवळी झाल्या, हे जे सत्याग्रह झाले, या सत्याग्रह अगोदर फक्त शहरांमध्ये व्हायचे, जसं मुंबईला, सोलापूरला, चंपारण्याला, खेडाला. पण नंतर हळूहळू हे चळवळी, ह्या सत्याग्रह खेड्यापर्यंत पोहोचू लागले. म्हणजे खेड्यामधले लोक सुद्धा सत्याग्रहामध्ये सहभाग घेऊ लागले. नंतर ह्या सत्याग्रहांमध्ये सुरुवातीला फक्त पुरुष लोकांनी सहभाग घेतला होता. नंतर स्त्रिया पण सहभाग घेऊ लागल्या. त्याच्यामध्ये मग तुम्हाला सांगितलं अवंतिकाबाई गोखले, सरोजिनी नायडू, कमलादेवी चट्टोपाध्याय, हंसाबेन मेहता, अशा अनेक स्त्रियांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता. मग चळवळ ही अहिंसेच्या मार्गाने निघाली होती. कधी कधी त्याला हिंसक वळण प्राप्त होऊन जायचं, जसं की आपलं
सोलापूरला झाला होता. नंतर उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यातील चौरा चौरी या ठिकाणी हिंसक उडाण प्राप्त झालं होतं. परंतु सत्याग्रह हे अहिंसेच्या मार्गाने निघायचे आणि अहिंसेच्या मार्गाने निघाल्यानंतर इंग्रज त्यांच्या दडपशाही धोरणाने लाठीमार गोळीबार करायचे, परंतु सत्याग्रही त्या ठिकाणी घाबरू लागले नाही, म्हणजे त्यांना हिंमत त्या ठिकाणी मिळाली. तर अशा प्रकारे हे सत्याग्रह झालेले आपल्याला दिसून येतात. आता गोलमेज परिषदांचं आयोजन केलं इंग्रजांनी ते पाहू आपण. गोलमेज परिषद जेव्हा भारतामध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ चालू होती, त्यावेळेसच ब्रिटिशचे प्रधानमंत्री, त्यांचं नाव आहे रॅमसे मॅकडोनाल्ड, नाव लक्षात ठेवायचं, रॅमसे मॅकडोनाल्ड. इंग्लंडचे प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी भारतामध्ये घटनात्मक दुरुस्त्या घडवून आणण्यासाठी, घटनात्मक बदल घडवून आणण्यासाठी, प्रशासकीय बदल घडवून आणण्यासाठी गोलमेज परिषदांचं आयोजन लंडनमध्ये केलं. इंग्लंड या देशामधील लंडन या शहरामध्ये केलं. मग भारतीय घटनात्मक बदल करण्यासाठी रॅमसे मॅकडोनाल्डने लंडनमध्ये ज्या परिषदांचं आयोजन केलं त्या परिषदांना गोलमेज परिषद असे म्हणतात. 1930 ते 1932 या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये 3 गोलमेज परिषद भरल्या. 1930 ते 1932 या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये 3 गोलमेज परिषद भरल्या. मग त्या गोलमेज परिषद कशा झाल्या ते आपण आता एक एक पाहू. पहिली गोलमेज परिषद. पहिली गोलमेज परिषद कशी झाली बघा. रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी 1930 ला पहिल्या गोलमेज परिषदचे आयोजन केलं. ते त्या ठिकाणी अध्यक्ष होते. पहिल्या गोलमेज परिषदमध्ये त्यांनी भारतामध्ये जेवढे काही राजकीय पक्ष होते त्या राजकीय पक्षाच्या एक एक प्रतिनिधी, भारतामध्ये जेवढे काही संस्थानं होती त्या संस्थानामध्ये एक एक प्रतिनिधींना त्यांनी आमंत्रण दिलं की तुम्ही या, चर्चा करा आणि तुमच्या भारतामध्ये काही घटनात्मक दुरुस्त्या असतील त्या घटनात्मक दुरुस्त्या करून घ्या. अध्यक्ष झाले रॅमसे मॅकडोनाल्ड. इंग्लंडचे भरपूर प्रतिनिधी त्या गोलमेज परिषदला उपस्थित राहिले. इंग्लंडचेच काय तर भारताच्या भरपूर संस्थानांचे एक एक प्रतिनिधी, भारताच्या भरपूर राजकीय पक्षांचे एक एक प्रतिनिधी त्या इंग्लंडच्या गोलमेज परिषदमध्ये सामील झाले. मग त्याच्यापैकी काही भारतीय लोकांची नाव दिलेली आहेत. त्याच्यामध्ये होते भारतीय प्रतिनिधींचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नंतर सर तेज बहादर सप्रू, बॅरिस्टर जिना, अशा अनेक लोकांनी त्या ठिकाणी सहभाग घेतला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आदिवासी लोकांचं नेतृत्व करण्यासाठी गेले होते. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तेज बहादूर सप्रू, बॅरिस्टर जिना हे भारतामधील राष्ट्रीय पक्षांचे नेतृत्व करण्यासाठी त्या इंग्लंडच्या गोलमेज परिषदमध्ये हजर राहिले. परंतु या गोलमेज परिषदामध्ये जेवढे काही बदल झाले, जेवढे काही निर्णय झाले ते सफल होऊ शकले नाही. याचं मुख्य कारण असं होतं कारण गोलमेज परिषदमध्ये भारताचा जो प्रमुख पक्ष होता राष्ट्रीय सभा, सगळ्यात मोठा पक्ष होता राष्ट्रीय सभा, या राष्ट्रीय सभेचा एकही प्रतिनिधी त्या गोलमेज परिषदला हजर राहिला नव्हता. राष्ट्रीय सभेचा एकही प्रतिनिधी त्या गोलमेज परिषदला गेला नव्हता. म्हणून पहिल्या गोलमेज परिषदमध्ये जेवढे काही निर्णय घेतले होते तेवढे निर्णय त्या ठिकाणी असफल ठरले. मग रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी आशा अशी व्यक्त केली की पुढची जी आपण गोलमेज परिषद बोलवू त्या पुढच्या गोलमेज परिषदमध्ये राष्ट्रीय सभेचा कोणीतरी प्रतिनिधी येईल आणि गोलमेज परिषद सफल होईल असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि गोलमेज परिषद संपली. तर अशा प्रकारे पहिली गोलमेज परिषद ही असफल ठरली. विचारलेलं आहे की पहिली गोलमेज परिषद का असफल ठरली, कारण भारतातला सगळ्यात मोठा पक्ष जो होता राष्ट्रीय सभा म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेस, त्या पक्षाचा एकही प्रतिनिधी त्या पहिल्या गोलमेज परिषदला उपस्थित नव्हता. आता पहिली गोलमेज परिषद असफल झाल्यानंतर 1930 ला एक करार झाला, गांधी आयर्विन करार. त्यावेळेस भारताचे जे व्हाईसराय होते ते होते आयर्विन, भारतीय मंत्री आयर्विन. मग पहिल्या गोलमेज परिषदमध्ये राष्ट्रीय सभेचा एकही प्रतिनिधी गेला नाही. रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी असं मत व्यक्त केलं की भविष्यामध्ये पुढे जे आपण गोलमेज परिषद बोलवू त्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचा एक प्रतिनिधी. या पार्श्वभूमीवर
आता राष्ट्रीय सभेने या गोलमेज परिषदेला विरोध का केला असेल? कारण त्यांचा जो प्रमुख नेता होता महात्मा गांधी, या महात्मा गांधींना अटक झाली होती. सविनय कायदेभंगाची चळवळ केल्यामुळे त्यांना अटक झाली होती, म्हणून त्यांनी विरोध दर्शवला होता, निषेध दर्शवला होता. मग याच्या पार्श्वभूमीवर आयर्विन यांनी काय केलं की महात्मा गांधीची सुटका करून टाकली. महात्मा गांधींना तुरुंगातून बाहेर काढलं आणि महात्मा गांधी आणि आयर्विन यांच्यामध्ये करार झाला. मग करार असा होता, महात्मा गांधींनी काय मागणी केली? आयर्विनकडे त्यांनी महात्मा गांधींनी मागणी केली की तुम्ही आम्हाला जबाबदार शासन पद्धती द्यायची. काय द्यायचं? तुम्ही आम्हाला जबाबदार शासन पद्धती द्यायची. मग आयर्विनने मान्य केलं की ठीक आहे, आम्ही तुम्हाला जबाबदार शासन पद्धती देऊ, पण तुम्हाला आमच्या 2 अटी मान्य कराव्या लागतील. मग महात्मा गांधींनी त्यांच्या अटी ऐकल्या. पहिली अट अशी होती की सविनय कायदेभंगाची चळवळ अगोदर बंद करा. पहिली अट काय होती? सविनय कायदेभंगाची चळवळ बंद करा. आणि दुसरी अट, जेव्हा इंग्लंडमध्ये लंडन शहरामध्ये गोलमेज परिषद भरवली जाईल त्या गोलमेज परिषदमध्ये तुम्ही उपस्थित राहा. अशा 2 अटी त्या ठिकाणी आयर्विन यांनी महात्मा गांधींना सांगितला. मग महात्मा गांधींनी होकार दिला आणि होकार दिल्यानंतर गांधी आयर्विन करार हा सफल झाला. हा करार 1930 ला झाला होता. महात्मा गांधी आणि आयर्विन यांच्यामध्ये हा करार झाला होता. परत एकदा या करारामधल्या अटी, महात्मा गांधींनी अटी काय सांगितल्या की आम्हाला जबाबदार शासन पद्धती द्या, म्हणजे आमचे जास्तीत जास्त प्रतिनिधी तुमच्या कायदे मंडळामध्ये घ्या. आणि आयर्विनने महात्मा गांधींना 2 अटी कोणत्या सांगितल्या की पहिले सविनय कायदेभंग चळवळ बंद करा आणि दुसरी अट गोलमेज परिषदमध्ये उपस्थित राहा. तर अशा प्रकारे गांधी आयर्विन करार हा सफल झालेला आपल्याला दिसून येतो. मग दुसरी गोलमेज परिषद भरली. दुसरी गोलमेज परिषद 1931 ला भरवण्यात आली. दुसऱ्या गोलमेज परिषदमध्ये भारताचे राष्ट्रीय पक्षाचे भरपूर प्रतिनिधी गेले, संस्थानांचे एक प्रतिनिधी गेले, इंग्लंडमधले भरपूर प्रतिनिधी उपस्थित राहिले. रॅमसे मॅकडोनाल्ड पुन्हा एकदा अध्यक्ष झाले. मग अशी ही दुसरी गोलमेज परिषद. पण दुसऱ्या गोलमेज परिषदमध्ये एक घटना झाली. त्या ठिकाणी दलित लोकांचा प्रश्न उपस्थित झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलित लोकांचं प्रतिनिधित्व करायला गेले होते. तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं की भारतामध्ये दलित लोकांवर खूप अन्याय अत्याचार होतात. त्यांना कायदे मंडळामध्ये, कार्यकारी मंडळामध्ये सहभाग घेता येत नाही, कारण ते गरीब आहेत, त्यांच्यावर खूप अन्याय अत्याचार होतात. भारतामध्ये फक्त श्रीमंत लोक निवडून जातात. मग तुम्ही दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ तयार करा, अशी मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रॅमसे मॅकडोनाल्ड यांच्याकडे केली. रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी मान्य करून घेतली की आम्हाला मान्य आहे की दलित लोकांवर अन्याय झाल्यामुळे त्यांना कायदे मंडळामध्ये प्रवेश मिळत नाही किंवा कार्यकारी मंडळामध्ये प्रवेश मिळत नाही, म्हणून त्यांनी त्यांचा स्वतंत्र मतदारसंघ तयार करून टाकला. मग महात्मा गांधींना असं वाटलं की भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिम मध्ये इंग्रजांनी जशी फूट पाडली तसं हे हिंदूमध्येच फूट पाडतायत, दलित लोक आणि श्रीमंत लोक यांच्यामध्ये फूट पाडतायत. महात्मा गांधींना ते मान्य नव्हतं, म्हणून दुसरी गोलमेज परिषदमध्ये भारतीय लोकांमध्येच भांडणं होऊन गेली. पहिली गोलमेज परिषद तर असफल झाली होती, पण दुसरी गोलमेज परिषदमध्ये भारतीय लोकांमध्ये खूप मोठ्या प्रकारे भांडणं झाली. महात्मा गांधींनी प्रयत्न केले पण ते भांडण काही सुटले नाही. शेवटी महात्मा गांधी नाराज झाले आणि दुसरी गोलमेज परिषद सुद्धा असफल झाली आणि महात्मा गांधी भारतामध्ये परत येऊन गेले. महात्मा गांधी निराश झाले आणि ते भारतामध्ये परत येऊन गेले. तर अशी ही दुसरी गोलमेज परिषद सुद्धा असफल झालेली दिसून येते. मग पुणे या ठिकाणी करार झाला, पुणे करार. पुणे करार 2 लोकांमध्ये झालेला आहे. एक महात्मा गांधी आणि दुसरा व्यक्ती होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झाला. पुणे करार का झाला? कारण दलितांचा एक प्रश्न उपस्थित झाला होता दुसऱ्या गोलमेज परिषदमध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मागणी केली होती की आम्हाला दलित लोकांना स्वतंत्र मतदारसंघ द्या. इंग्रजांनीही स्वतंत्र मतदारसंघ भारतामध्ये तयार केले होते, पण महात्मा गांधींना असं वाटलं की भारतामध्ये हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी त्यांनी हा मतदारसंघ तयार केलेला आहे, म्हणून हा मतदारसंघ रद्द करा अशा मागणीपायी त्यांनी पुणे या ठिकाणी जे येरवाड्याचं तुरुंग होतं त्या येरवाड्याच्या तुरुंगामध्ये आमरण उपोषण केलं. कुणी केलं आमरण उपोषण? महात्मा गांधींनी. भरपूर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी, राष्ट्रीय पक्षातील नेत्यांनी, राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की तुम्ही आमरण उपोषण करू नका. भरपूर विनवण्या केल्या, पण महात्मा गांधींनी शेवटी ऐकलंच नाही. ते आमरण उपोषणाला बसूनच राहिले.
मग देशाचं हित लक्षात घेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं की महात्मा गांधींना ते जाऊन भेटले आणि त्यांनी मान्य केलं की आपण जो दलितांचा वेगळा मतदारसंघ तयार केला होता हा काढून टाकू, परंतु आमची एक मागणी आहे की आम्हाला राखीव जागा द्या. लोकसभा असेल, राज्यसभा असेल, म्हणजे कायदेमंडळमध्ये आम्हाला पुढे भविष्यात राखीव जागा पाहिजे. मग महात्मा गांधींनी ते मान्य केलं आणि दलितांचा मतदारसंघ रद्द झाला आणि दलित लोकांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या. आताही लोकसभेमध्ये दलितांसाठी काही राखीव जागा आहेत. मग असा हा करार झाला. या कराराला पुणे येथे झाल्यामुळे पुणे करार असे म्हणतात. पुणे करार दोन लोकांमध्ये झालेला आहे, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महात्मा गांधींनी काय मान्य केलं की जो दलितांचा वेगळा मतदारसंघ आहे तो रद्द होईल, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय मान्य केलं की आम्हाला मतदारसंघामध्ये तुमच्या कायदेमंडळामध्ये राखीव जागा पाहिजे. दोघांनी एकमेकांच्या मागण्या मान्य केल्या आणि पुणे करार समाप्त झाला. आता आपल्याला तिसरी गोलमेज परिषद बघायची. तिसरी गोलमेज परिषद 1932 ला झाली. तिसरी गोलमेज परिषद सुद्धा असफल झाली, कारण तिसरी गोलमेज परिषद असफल होण्याचं प्रमुख कारण होतं की राष्ट्रीय सभेने पुन्हा एकदा त्याच्यावर बहिष्कार घातला. पहिल्या गोलमेज परिषदवर जसा बहिष्कार घातला होता तसा तिसऱ्या गोलमेज परिषदवर बहिष्कार घातला होता. दुसरी गोलमेज परिषद भारतीय लोकांमध्येच भांडणं झाल्यामुळे असफल झाली होती. म्हणजे अशा 3 गोलमेज परिषद झाल्या, पण तिघच्या तिघ गोलमेज परिषद असफल झालेल्या आपल्याला दिसून येतात. आता शेवट आहे सविनय कायदेभंगाची दुसरी फेरी. सविनय कायदेभंगाची दुसरी फेरी. सविनय कायदेभंगाची दुसरी फेरी. गोलमेज परिषद असफल झाल्यामुळे महात्मा गांधी खूप नाराज झाले होते. दुसऱ्या गोलमेज परिषदमधून नाराज झाल्यामुळे त्यांनी भारतामध्ये सविनय कायदेभंगाच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात केली, आणि सविनय कायदेभंगाला दुसऱ्या फेरीला सुरुवात झाल्या महात्मा गांधींना त्या सरकारने अटक करून टाकली. त्यामुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला. सविनय कायदेभंगाची दुसरी फेरी सफल होऊ नये यासाठी सरकारने दडपशाही या मार्गाचा अवलंब केला. राष्ट्रीय सभा जरी सरकार मान्य असली तरी त्यांच्या राष्ट्रीय सभेच्या ज्या शाखा आहेत त्या बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला. एवढंच नाही, त्यांची कार्यालये जप्त केली, अनेक वर्तमानपत्र त्या ठिकाणी बंद केले, अनेक छापखाने त्यांनी जप्त केले आणि दडपशाही मार्ग स्वीकारला. महात्मा गांधींना असं वाटलं की जर आपण सविनय कायदेभंगाची दुसरी फेरी ही चालूच ठेवली तर मग आपला राष्ट्रीय पक्ष हा नष्ट होऊन जाईल. यामुळे सविनय कायदेभंगाची दुसरी फेरी एप्रिल 1934 मध्ये नाविलाजाने बंद करावी लागली. तर अशा प्रकारे ही सविनय कायदेभंगाचं जे पर्व आहे ते संपलं. हा आपला पाठ संपलेला आहे. आपला हा पूर्ण सिलेबस संपल्यानंतर याच्यावरचे होमवर्क आहे ते व्यवस्थित लिहून घ्यायचे आणि व्यवस्थित अभ्यास करायचा. धन्यवाद.